नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय तर इकडे स्वानंदीच्या बाबांच्या बाबतीत आता अंशुमनने खूप मोठं कांड केलेलं आहे. त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे. त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ऑफिसमध्ये अंशुमननं केलेली चोरी ही बाबांनी पाहिलेली असते आणि त्यांनी त्याला सांगितलेलं असतं, जर का ही गोष्ट मी समर सरांना सांगितली, समर राजवाडेंना सांगितली तर, आणि म्हणूनच अंशुमनने ही गोष्ट समर आणि स्वानंदीला कळू नये यासाठी इकडे बाबांना ढकलून दिलेलं आहे आणि त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर बाबा जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा त्यांनी समरला आणि स्वानंदीला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे रस्त्यावरती त्यांना ढकलून देणारा हा अंशुमन होता, त्यासोबतच ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी चोरी केलेली आहे, हे सत्य सुद्धा आता समोर आलेलं आहे. त्यामुळे अंशुमनची आता इकडे हाफ मर्डरच्या केसमध्ये पोलिसांमध्ये रवानगी होणार आहे, त्याला जेलमध्ये पाठवलं जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अंशुमन हा आता मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता या दोघींनाही चिंगीच्या रूममध्ये आलेला दिसतो. मग मल्लिका आणि अर्पिता चिंगीला चांगली अद्दल घडवण्यासाठी तिच्या रूममध्ये आलेले असतात. पण त्यांच्या आधी तिथं अंशुमन आलेला असतो आणि तो चिंगीला अगदी घोळात घेत असतो, तिच्याशी गोड गोड बोलत असतो. त्यांच्या समोर तिला असं म्हणतो की मी तिला समजच द्यायला आलेलो होतो, हे जे काय केलेलं आहे ते चांगलं नाहीये. आणि तेव्हा मात्र अर्पिता आणि मल्लिका त्याला तिथून पाठवतात आणि मल्लिका त्याला सांगते की पुन्हा इकडे सर्वंट रूमकडे फिरकायचं सुद्धा नाही, इथे यायची अजिबात गरज नाही, तू इथे का आलेलास, पुन्हा इकडे फिरकलास तर गाठ माझ्याशी आहे, असं अंशुमनला तिने ठणकावून सांगितलेलं आहे. आता मल्लिका अर्पिताला म्हणते की आप्पे, जे काय ठरलंय ना ते कर आधी. आणि असं म्हणत आता त्यांनी दोघींनीही इकडे चिंगीच्या अंगावरती तो ड्रेस टाकलेला आहे, जो ड्रेस चिंगी घालत असते, तिचा युनिफॉर्म असतो. आणि त्याचबरोबर तिची वेणी घातलेली आहे, तिने केस सोडले नाही पाहिजेत असं त्यांना वाटत असतं. आणि त्यासाठी तसा ड्रेस घालून तिला आरशाच्या पुढे उभं केलं जातं आणि चिंगीला सांगितलं जातं की ही तुझी लायकी आहे, हे लक्षात ठेवायचं, कायमस्वरूपी अजिबात विसरायचं नाही. कारण चिंगीने पण स्वतःला त्या घरची सून मानून आता घरातल्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली असते. कारण अंशुमनवर तिनं खूपच अगदी मनापासून विश्वास ठेवलेला आहे आणि ती मनापासून अंशुमनवर प्रेम करते. खरं तर अंशुमननेच तिला त्याच्या जाळ्यात अडकवलेलं आहे, पण चिंगीला या गोष्टीची जाणीव नाही. स्वानंदीने आधीपासून तिला सांगितलेलं होतं की एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, काहीही झालं तरीही अंशुमनच्या बाबतीत तू काहीही करू नकोस, त्याची कुठलीच गोष्ट ऐकायची गरज नाही. पण आता हिला काही कळलेलं नसतं, हिला फक्त एवढंच वाटतं की काहीही झालं तरीही माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तर मला या गोष्टी कराव्या लागणारच आहे, असं सांगितलेलं असतं. इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की आता अंशुमन निघालेलं असतो. स्वानंदीचे बाबा स्वानंदीला भेटलेले असतात, त्यांच्या दोघांमध्ये बोलणं झालेलं असतं. स्वानंदीने घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो की राजवाड्यांची चेन चोरीला गेलेली होती आणि ती चेन आमच्याच घरात काम करणारी एक छोटीशी मुलगी आहे चिंगी, तिनं घेतलेली आहे आणि तिनं तिच्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. पण माझं मन मानायलाच तयार नाही आहे की खरंच ही चेन तिनंच घेतली होती का, नक्की काय झालेलं होतं, या गोष्टींचा मी विचार करते. बाबांना ती चेन दाखवते तेव्हा बाबा म्हणतात, काय ही चेन, अगं ही चेन तर अंशुमनने राजवाड्यांच्या लॉकरमधून घेतलेली ऑफिसमध्ये, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, तो राजवाड्यांच्या तिथे आलेला होता. आणि त्याचबरोबर हे सगळं स्वानंदीला समजतं, तिला तर धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर बाबा आता पुढे निघालेले असतात आणि त्याच वेळेस इकडे जेव्हा बाबा निघालेले असतात नेमकं त्याच वेळेस अंशुमन तिथे येतो आणि तो अंशुमन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण बाबांना मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. बाबा त्याला एकच म्हणतात की माझ्या वाटेत आलेले आहात म्हणून एकच गोष्ट सांगतोय की तुम्ही जे काही केलेलं होतं त्या दिवशी लॉकरमधले जे काही पैसे काढलेले होते, ती चेन तुम्ही जर चोरलेली आहे अंशुमनराव, तर ही गोष्ट मी समर सरांना सांगू का, म्हणजे विचार करा, ही जर गोष्ट मी समर सरांना सांगितलं तर काय होईल. आणि त्यानंतर अंशुमनच्या पायाखालची जमीन सरकते, त्याला कळायचं बंद होतं, म्हणजे आपण याच्यामध्ये अडकलो जातोय या गोष्टीची जाणीव त्याला येते. आणि मग निर्दयी राक्षसी वृत्तीचा अंशुमन
स्वानंदीच्या बाबांना ढकलून देतो. त्याच्या डोक्यात जराही येत नाही की आपण जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे. एखाद्या वयस्कर माणसाला अशा पद्धतीने त्रास देणं हे चुकीचं आहे, एवढी साधी गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता अंशुमन पुढे येतो आणि बाबा निघालेले असतात. त्यांनी त्याला तसं सांगितलेलं असतं आणि ते तिथून जात असतात. अंशुमन पुढे येतो आणि त्यांना ढकलून देतो. ते दगडावरती पडतात. त्यांच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि अंशुमन तिथून पळालेला असतो. त्यानंतर स्वानंदीच्या नंबरवरती एक कॉल येतो. अननोन नंबरचा कॉल आलेला असतो. स्वानंदी म्हणते, हां बोला. तिकडून सांगितलं जातं की असं असं या ठिकाणून बोलतोय, तुमचे वडील इथं बेशुद्ध पडलेले आहेत आणि त्यांना मारही लागलेला आहे. स्वानंदी म्हणते, काय सांगताय तुम्ही हे सगळं? तेव्हा ते सांगतात की हो, लवकरात लवकर या. स्वानंदी आता बाबांच्या काळजीने, कारण काहीच वेळापूर्वी बाबा आपल्याला भेटलेले होते आणि अचानक हे सगळं काय झालंय, असे अनेक प्रश्न तिच्या पुढे असतात. आणि त्या लोकांनी तिला ॲड्रेस सांगितलेला असतो आणि त्या ॲड्रेसला स्वानंदी आता जाते. त्याच वेळेस तिने समरला कॉल करते आणि समरला सांगू लागते की राजवाडे, बाबांचा अपघात झालेला आहे, बाबांना खूप लागलेला आहे. आणि समरलाही ती पत्ता पाठवते आणि दोघंही जायला निघतात. तोपर्यंत इकडे माणसांनी बाबांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी केलेली असते. स्वानंदी पोचते, ॲम्ब्युलन्स आलेली असते. स्वानंदी ॲम्ब्युलन्समध्ये बाबांना घेते आणि तिथून निघालेली असते. त्याचवेळी स्वानंदीला खूप रडू येत असतं. आज बाबांच्या बाबतीत हे सगळं काय झालंय, असे प्रश्न तिला पडलेले असतात. कारण अचानक बाबांची कंडिशन अशी झाली, या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. आता मात्र स्वानंदी विचारच करत असते की करू काय नक्की. आणि मग हॉस्पिटलमध्ये बाबांना घेऊन जातात. त्याचवेळी समरला ती फोन करून हॉस्पिटलमध्ये यायला सांगते आणि तिने बाबांवरती उपचार सुरू केलेले असतात. डॉक्टर म्हणत असतात की त्यांना मार लागलेला आहे, थोडा आराम केला पाहिजे, त्यांचा BP वगैरे सगळं स्टेबल आहे, त्यामुळं आत्ता सध्या त्यांनी आराम करणं गरजेचं आहे, एवढंच सांगितलं जातं. समर तिथे येतो. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, हे सगळं काय झालं? स्वानंदी म्हणते, आत्ताच काही वेळापूर्वी मी बाबांना भेटले आणि त्याचबरोबर मी आता निघाले होते बाबांना भेटून आणि अचानक मला तिथून फोन आला आणि ही गोष्ट मला कळली. मी बाबांना घेऊन इथं तर आलेली आहे, पण आता काय होणार आहे नाही माहिती. बाबांची तब्येत ठीक होणं खूप गरजेचं आहे, असं स्वानंदी ठणकावून सांगत असते. इकडे अंशुमन मात्र आता चिंगीकडे आलेला असतो. कोणाला कळणारच नाही आहे की त्याने जे काही कांड केलेलं आहे ते काय आहे, एवढंच त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. तो चिंगीकडे आलेला असतो आणि चिंगीला म्हणत असतो की काळजी करू नको, लवकरच मी घरच्यांना आपल्या दोघांच्या नात्याबद्दल सांगणार आहे. म्हणजे त्याला वारंवार चिंगीशी जवळीक साधायची असते, म्हणून त्याने हे केलेलं नाटक असतं. त्याला काहीही दुसरं घेणं नाही आहे. चिंगीचा वापर करून घ्यायचा आणि नंतर तिला सोडून द्यायचं, एवढाच त्याचा प्लॅन असतो. पण चिंगी मात्र त्याच्यामध्ये अडकत चाललेली असते. चिंगीला असं वाटत असतं की आपण अंशुमन सरांसाठीच परफेक्ट आहोत, अंशुमन सर हेच माझे खास जोडीदार आहेत, असं चिंगीला वाटत असतं. आणि चिंगी मात्र स्वतःला आता त्या घरची सूनच समजायला लागलेली असते. परंतु इकडे अंशुमन ज्या पद्धतीने चिंगीशी वागत असतो, बोलत असतो, त्यावरून तर हेच क्लिअर होतं की काहीही झालं तरीही आता स्वानंदी आणि त्याचबरोबर अंशुमन आता इकडे ज्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल करत असतात त्यावरून तर क्लिअर झालेलं असतं. आणि इकडे समर आणि स्वानंदी बाबांकडे आलेले असतात आणि मग बाबा शुद्धीवर येतात. स्वानंदी आणि समर दोघंही बाबांकडे आहेत. बाबा शुद्धीवर आलेले असतात आणि स्वानंदी विचारते, बाबा हे सगळं काय झालं, ह्या गोष्टी कशा घडल्यात सांगा मला, असं स्वानंदी आवर्जून विचारत असते. आणि त्याच वेळी बाबा स्वानंदीला आणि समरला सांगत असतात की मला तुमच्या घरात भांडणं लावायची नाही आहेत, पण मला महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हे सगळं अंशुमनने केलेलं आहे, कारण त्याची एक गोष्ट मला माहिती होती आणि त्यामुळं हे सगळं जे काय आहे ते अंशुमनने केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यानेच ऑफिसमध्ये सुद्धा चोरी केलेली आहे. ही गोष्ट बाबांनी सांगितल्यानंतर स्वानंदी आणि समरला धक्का बसतो, कारण बाबांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आता समर आणि स्वानंदीने अंशुमनला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे मल्लिकाला तर असं वाटत असतं की ती खूपच खुश आहे, तिच्या आयुष्यात एवढा आनंद आलेला आहे, असं तिला आपलं स्वतःला वाटत असतं. आणि नेमकं त्याच वेळेस
इकडे अंशुमन हॉस्पिटलच्या तिकडेच निघालेला असतो आणि मग समर आणि स्वानंदी तिथं असतात. पोलिसांना बोलवलेलं असतं, पोलिसांना स्टेटमेंट दिलेलं असतं आणि आता मात्र स्वानंदी म्हणत असते की यावेळेस नाही राजवाडे, आता मी शांत राहणार नाही. मागच्या वेळेस मी सोडलेलं होतं, पण माझ्या बाबांच्या जीवावर जर कोण उठत असेल तर मी शांत राहणार नाही, असं स्वानंदीने सांगितल्यानंतर समर म्हणतो की काळजी करू नका, तुमचे बाबा हे माझे बाबा आहेत आणि त्यांच्या बाबतीत काही झालेलं हे मी सुद्धा सहन करणार नाही, असं समरने स्पष्टपणे स्वानंदीला सांगितलेलं असतं. आणि दोघांनीही निर्णय घेतलेला असतो की या माणसाला जन्माची अद्दल घडवलीच पाहिजे आणि त्याचबरोबर या माणसाने जे काही केलेलं आहे ते यांना चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच आता स्वानंदी, समर, त्याचबरोबर बाबा सगळेजण तिथं असतात आणि पोलिसांना बोलवलं जातं. अंशुमनला पोलिसांच्या ताब्यात दिलं जातं आणि अंशुमनने ते कारस्थान जे काही केलेलं आहे ते बाबांनी स्पष्टपणे डिटेलमध्ये सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.